ऐका ना, थोडं बोलायचं आहे. आठवड्यापूर्वी मी माझ्या एका मित्राला फोन केला. म्हटलं चला सहज बोलूयात, खूप दिवस झाले बोललो नाही. तर त्या पठ्ठ्याने कामात आहे असं म्हणून सरळ कॉल कट केला. मी काय म्हणते ते ऐकलंही नाही. 2 दिवसांनंतर पुन्हा त्याचा फोन आला. म्हणतो कसा, ऐक ना एक काम आहे. म्हटलं बोल. मी बोल म्हटल्यावर स्वतःचं काम आहे म्हणून तो अर्धा तास बोलला. बघा ना, स्वतःच्या फायद्यासाठी लोक आपला कसा उपयोग करून घेतात ते. या असल्या माणसांचं काय करायचं, कसं वागायचं त्यांच्यासोबत, असा प्रश्न पडतो का तुम्हाला? मला तो पडला होता, म्हणून मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय या कवितेतून. कविता काही असे तर काही कसे, अंकिता कसबे. कळत नाही काही माणसं असं का वागतात. कळत नाही काही माणसं असं का वागतात. जावं बोलायला त्यांच्याशी तर व्यस्त आहे सांगतात. बरं, यांचं हे व्यस्त असणं असं कधी कधी नसतं. जगाचा कारभार चालवल्यासारखं बारमाही असतं. ठीक आहे, मानलं हे सदा व्यस्त असतात म्हणून यांच्याशी बोलायला जाणारे काय रिकामटेकडे असतात. बोलायला जाणाऱ्या बहुतांश लोकांना हे सरळ फाट्यावर मारतात आणि त्यांचं काम असलं की कसं गोड गोड बोलतात. बिचारे ऐकणारेही मग यांच्या बोलण्याला पटकन फसतात. हातचं काम सोडून यांच्या मदतीला धावतात. आपलं काम झालं की हे नामानिराळे होतात. यांच्या साखरेसारख्या गोड बोलण्याला ऐकणारे मात्र बळी पडतात. कळतच नाही हे नेमके कोणत्या शाळेत शिकतात. सदा व्यस्ततेचा टेंभा मिरवून नेमकं काय साध्य करतात. अशी ही माणसं. आता या माणसांसोबत कसं वागायचं हे माझं मत मी सांगेनच, पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं ते. मला असं वाटतं या असल्या माणसांसोबत आपण जमतील तितके हात दूर राहावं. आलाच कुणी असा काही कामासाठी तर त्यालाही मी व्यस्त आहे असं सांगून पाठवून द्यावं. कळू देत की त्यालाही. कसं वाटतं कोणीतरी फाट्यावर मारल्यावर कशी दूर होतात माणसं फक्त कामापुरतं बोलल्यावर. हे सगळं करत असताना आपण मात्र एक लक्षात ठेवायचं, त्यांना धडा शिकवण्याच्या नादात आपण नाही बदलायचं. जाणीव झालीच तर बदलेल तो, नाहीतर राही नाही का तसं. आपण त्याच्यासारखं होऊन मात्र नाही करून घ्यायचं आपलंच फस. काय बरोबर आहे ना?